मंडळी, या महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात बोगसगिरीनं एवढा कळस गाठलाय की 100 तुकाराम मुंडे जरी आले ना ते सुद्धा कमी पडते। आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीत बोगस बियाण्यांचा सुरा खुपसला गेलाय। राज्यातल्या शेतकऱ्याला एका बाजूने निसर्गाने दगा दिला तर दुसरीकडे बाजारात बसलेल्या नराधमाने शेतकऱ्यांना बोगस बियाणं देत विश्वासघात केला। हा निसर्गाचा कोप नाहीये, हा माणसानं माणसाचा केलेला क्रूर घात आहे। नफेखोरीसाठी, 4 पैशांसाठी हे लोक कुठल्याही थराला जायला तयार आहेत। रक्ताचं पाणी करून कमावलेला कष्टाचा पैसा या बोगसगिरीनं ओरबाडून खाल्ला। डोळ्यात देखत शेतकऱ्यांचे स्वप्न जळून खाक झाली। काल पेरलेल्या पिकावरती, त्या बियाण्यावरती आज नांगर फिरवण्याची वेळ या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आली। महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी असे आहेत जे आज आपलं गाऱ्हाणं सरकारकडे मांडतायत आणि म्हणतायत की आज आमचं बियाणं बोगस निघालं, आम्ही उद्ध्वस्त झालो, पीक नाही उगवलं, प्रयोगशाळेच्या चाचणीत बियाणं निकृष्ट दर्जाचं असल्याचं सिद्ध होतं। अनेक कंपन्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करू अशी आश्वासनं आता दिली मंत्र्यांनी, पण या गुन्ह्यांनी शेतकऱ्यांच्या घरातली विजलेली चूल पुन्हा पेटणार आहे का? दरवर्षी गुन्हे दाखल होतात, भरारी पथकं स्थापन होतात, पण बोगसगिरीची भरारी थांबत नाहीये। त्यामुळे बोगसगिरी करणारे माफिया कुठल्या तुरुंगात आहेत हे कोणी सांगायला तयार आहे का? कारण दरवर्षी या बोगसगिरीच्या खेळात फक्त मरण होतंय ते शेतकऱ्याचं। आज हजारो शेतकरी दुबार पेरणीच्या उंबरठ्यावर आहेत। आता बियाण्यांसाठी पैसा पुन्हा कुठून आणायचा या विवंचनेत आज राज्यातला शेतकरी आहे। खंत हीच आहे की आपल्या राज्यातल्या बहुतांश भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला हेच माहित नाहीये की जर बियाणं उगवलं नाही तर नक्की जायचं कुठे, कुणाकडे दाद मागायची। आणि ज्यांना कायदे नियम सगळंच प्रशासन माहित आहे, ज्यांनी हिम्मत करून प्रशासनाचे उंबरठे झिजवले, त्यांना न्याय देणं तर दूर साधी सहानुभूती दाखवायला सुद्धा कोणाकडे वेळ नाहीये, अशी आजची परिस्थिती असल्याचं शेतकरी सांगतोय। हा केवळ नफ्याचा धंदा नाहीये, बोगस बियाण्यांच्या सुळसुळाटातून राज्यातल्या शेतकऱ्याला पद्धतशीरपणे उद्ध्वस्त करण्याचं हे क्रूर षडयंत्र आहे। कंपन्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाला हात झटकता येणार नाहीयेत। बोगस बियाणं माती मारून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या कंपन्या उद्ध्वस्त करा, त्यांच्या मालमत्ता जप्त करा। शेतकऱ्याला दुबार पेरणीसाठी तात्काळ मोफत बियाणं आणि आर्थिक मदत करण्याची आज गरज आहे, तरच हा शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल। आणि त्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता शेतकरी नेते किशोर तिवारी जोडले गेलेले आहेत। किशोर भाऊ, खूप स्वागत आहे तुमचं। रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत, शेतकरी नेते। रवी भाऊ, तुमचं सुद्धा स्वागत आहे। भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आपल्या सोबत आहेत। विनोदजी, तुमचंही स्वागत आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेते सूरज चव्हाण सुद्धा या चर्चेत सहभागी झाले। सूरजजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। उदय देवळानकर सर यांना सुद्धा जोडण्याचा आपण प्रयत्न करूया थोड्या वेळाने, जे या सगळ्या विषयाच्या संदर्भात बोलतील। पण मला चर्चेची सुरुवात करायची आहे किशोर भाऊ तुमच्यापासून। या आज बोगसगिरी जी सगळी सुरू आहे, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामधल्या हजारो शेतकऱ्यांच्या शेतावर, स्वप्नावरती नांगर फिरवण्याचं काम ज्या माफियांनी केलं, ज्या बोगस लोकांनी केलेलं आहे, त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? ह्या खुल्या विक्रीला जबाबदार कोण आहे? शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला जबाबदार कोण आहे? विलास, मला वाटते 1995 पासून या विषयाला हाताळतो। आता बियाणे स्वयंप्रमाणित करणे, मी तोही काळ बघितला जेव्हा कृषी विभाग महासीड करून सोयाबीनचे बियाणे द्यायची। आता महाबीजला त्यांनी वाळीत काढलं। आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रात 1 कोटी लाखात हे सगळे दोन्ही पिकं घेतले जातात आणि ही प्रमुख कॅश क्रॉप आहे, कापूस आणि सोयाबीन। आता तुम्ही बघा, ही बियाणं बोगस आहे। बियाणं निकृष्ट दर्जाचे आहे, परंतु बावनकुळे यांच्याकडे काय माहिती दिली कृषी विभागानं? या लोकांनी ओलावा कमी असताना पेरणी केली म्हणून उगवण झालं, म्हणजे दोषी कोण? शेतकरी। आता तुम्ही बघा,
HTBT म्हणजे हे बोगस बियाणं ते 20 लाख हेक्टर मध्ये आलंय आणि मायको सारख्या कंपन्या असताना या सोयाबीनच्या बोगस कंपन्या 20 लाख हेक्टर मध्ये विकलाय. आता मला सांगा, दत्ता भरणेला कृषी मंत्री म्हणून कोणीच ओळखत नाही. कृषी आयुक्त कोण आहे हे कोणाला माहित नाही. आज जसं बावनकुळे साहेब बोलले तर त्याच्यामुळे दिलासा मिळाला लोकांना. ज्या दिवशी मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करत होते त्या दिवशी 3 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. म्हणजे सरकार म्हणून कुठंच नाहीये. आणि ही बोगसगिरी करतो कोण? तर ही बोगसगिरी सरकार करते, सरकार प्रायोजित आहे हे मी बोलत आहोत. सरकार कोणाचंही असो, मात्र हे अनियंत्रित सेक्टर झालं आहे. हा रेग्युलेटेड नाही आहे. स्वतः प्रमाणित कंपन्यांनी करायचं. आणि मी तुम्हाला सांगतो, मग बोगस बीटी असो, चोर बीटी असो किंवा आता बोगस बियाणे असो, यांच्या खूप केसेस चालल्या, परंतु आजपर्यंत 2004 पासून एकाही कंपनीवर कारवाई झालेली नाही. मग हे कुणावर कारवाई करतात? हे जे गुन्हे दाखल होतात ते कुणावर गुन्हे दाखल होतात किशोर भाऊ? नाही, सगळे संघटित क्षेत्र आहे. हे कोर्टात जाऊन पहिले स्टे आणतात. मात्र विक्री करणारा कोण आहे? डीलर असतो, कृषी केंद्रवाला. आणि वितरक असतो, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. मग तो वितरक लिहून देतो की आम्हाला काय माहित, स्वयंप्रमाणित आहे बघा प्रमाणपत्र, कंपनीने प्रमाणपत्र केलेलं असते. आणि कसं असते की सोयाबीन बाबतीत तर काही लोकांना जबाबदार धरून कंपन्या परवाने रद्दही केले आहे. परंतु 20 लाख हेक्टर मध्ये हे चोर बीटी आली आहे आणि ते खुल्याने विकले जात होते. आता मला सांगा, इतक्या खुल्यानी बेजबाबदारपणे ही विकल्या जात होती, शेतकरी भंडवले जात होते आणि कृषी विभाग कुठं झोपला होता तो आता पंचनामे. आणि आता सांगतो तुम्हाला, मी आकडे घेतले. लाखो हेक्टर मध्ये, तुम्ही हजारो म्हटलं, मी सांगतो लाखो हेक्टर मध्ये माझा अंदाज, माझ्याकडे जे आकडे आले 2,42 लाख हेक्टर मध्ये हे उगवलं नाहीये. परंतु सगळ्या तालुक्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आमच्याकडे 4 तक्रारी आहे, आमच्याकडे 5 तक्रारी आहे. म्हणजे आणि सगळ्यांनी अहवाल दिला की यांनी चुकीच्या वेळेस पेरणी केली. आपण व्हॉट्सअप त्या मोबाईलवर SMS टाकूनही लोकांनी पेरणी केली व शेतकरी दोषी आहे असे अहवाल दिले. आता मला सांगा, असे अहवाल दिल्यानंतर आज जे बावनकुळे साहेब बोलले की ज्यांची पाणी उशिरा आल्यामुळे, पाऊस उशिरा आल्यामुळे दुबार पेरणी झाली त्यांना देऊ. आता जिथे शेतकरी जबाबदार धरले जातील. आणि मला एक सांगा, विलास बडे यांच्याकडे उत्कृष्ट बियाणे आहेत कुठे? कोणत्या कंपनीला यांनी ऑर्डर दिली आहे? कुठे स्टॉक आहे? आणि इतक्या लवकर कसं उपलब्ध होणार? आज मी सांगतो की पाऊस सुद्धा 4 दिवस उशिरा गेला आहे. म्हणजे 7 जुलै पासून पाऊस आलाच नाहीये आणि कडाक्याचं धूप ऊन येत आहे. तर याच्यामुळे परिस्थिती जी गावाकडची आहे ती एकदमच उदासीन आहे. ठीक आहे. मी परवाच गावी जाऊन आलो. तुम्हाला माहिती आहे की आमच्या लातूर परिसरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या अशा प्रकारचं सोयाबीनची लागवड केली जाते. मला तर एका शेतकऱ्याने सांगितलं 50 एकरवरती त्या शेतकऱ्याचा एक धान सुद्धा उगवलेलं नाही. एका गावामध्ये 50-50 एकर जर अशा प्रकारे उगवण झालेली नसेल तर काय त्या शेतकऱ्यांची अवस्था असू शकेल? रवी भाऊ, आता या हा किशोर भाऊ काय म्हणताय? मला एक बोलायचं आहे की ज्यांची जबाबदारी, कृषी आयुक्त यांना निलंबित करा, दत्ता भरणेचा यांचा राजीनामा घ्या, मेसेज तरी चांगला द्या ना. अरे 50% शेतीत असं झालं आहे. मी विचारतो, मी जेव्हा जाईन त्यांच्याकडे जाता. रवी भाऊ, मला सांगा, खरं तर अशा प्रकारच्या बोगसगिरीच्या बातम्या प्रत्येक पहिल्या पेरणीच्या नंतर येतात.
त्यानंतर भरारी पथकाची आम्ही नेमणूक केली असं सांगितलं जातं, 4-2 लोकांवरती गुन्हे दाखल झालेत असं सांगितलं जातं, पण कोण तुरुंगामध्ये सडताना आपण बघत नाही. तुम्हाला का या सगळ्यांची एवढी हिंमत का होते? जर समजा दरवर्षी हजारो लाखो हेक्टरवर अशा प्रकारे बोगसगिरीच्या माध्यमातून बियाणं खपवलं जात असेल, माथी मारलं जात असेल शेतकऱ्यांच्या, तर हे या सगळ्याच्या मागे नेमकं जबाब कोण आहे? विलासजी, अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही छेडला न्यूज 18 लोकमतने, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. दूध भेसळीचा स्कॅम जितका मोठा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा स्कॅम तशाच पद्धतीची याची पण लाईन आहे. प्रचंड मोठा स्कॅम हा बियाणे उत्पादक बोगस बियाणे कंपन्यांचा आहे. आणि असं आहे की कुंपणच जर शेत खात असेल तर न्याय मागायचा कुणाकडं, हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, या बियाणे कंपन्या ज्या आहेत या कुणी पण लायसन घेतं आणि बाहेरच्या राज्यातलं बियाणं आणायचं, ते एका पाकिटमध्ये भरायचं, ब्रँड तयार करायचा आणि बोगस बियाणं विकायचं. आणि बोगस बियाणं विकायचं तर ते जे बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्या आहेत त्या नेत्यांच्या आशीर्वादाखाली काम करतात. या बोगस बियाणे विकणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या आमदारकी खासदारकीला उभा असलेल्या नेत्यांना पैसे देतात, सत्ताधारी नेत्यांच्या मागे पुढे फिरतात आणि या नेत्यांच्या आशीर्वादाखाली या कंपन्या चालतात. हे आम्ही गेल्या 22 वर्षापासून मी डोळ्यानं बघतोय. आणि मोठ्या कंपन्यांवर कधीच कारवाई होत नाही, छोट्या छोट्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होते. मोठे जे हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या बोगस कंपन्या आहेत यांच्यावर कारवाई होत नाही. मुख्यमंत्री महोदयांबरोबर परवाची आमची बैठक झाली विधान भवनामध्ये. माझी मिसेस वकील आहे, तिने हा मुद्दा मांडला की जो सीड ऍक्ट आहे 1966चा बियाणे बोगस बियाण्याच्या कायद्याचा, याच्यामध्ये शिक्षेची तरतूद फार कमी आहे. त्यामध्ये पहिल्यांदा बोगस बियाण्याचा गुन्हा घडला तर त्याला प्रचंड मोठी शिक्षा आहे, 500 रुपये दंडाची. दुसऱ्यांदा जर गुन्हा घडला तर त्याला सजा आहे 1000 रुपये दंडाची. आणि केसेस मध्ये सजा होण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. 420 कलम या बोगस बियाणे कंपन्यांच्या विरोधात लावल्या जात नाही. आणि याचा कायदा इतका तकलादू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या दिवशी सांगितलं की हा कायदा बदला, असा कायदा करा. याच्यासाठी फास्टॅग कोर्टात ही प्रकरण चालले पाहिजे आणि बोगस बियाणं विकणाऱ्या कंपन्यांची धिंड काढली पाहिजे. काय होतं विलासजी, अतिशय खुलेपणाने सांगायचं झालं तर या बोगस बियाणे कंपन्या कृषी आयुक्तापासून, ज्याचा उल्लेख किशोर भाऊने केला, खालच्या तालुका कृषी अधिकाऱ्यापासून, जिल्हा कृषी अधिकाऱ्यापासून, आयुक्तापासून मंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत हप्ते देतात. हजारो कोटींची उलाढाल होते. गुन्हा नियंत्रण कक्ष जो यांचा आहे कृषी विभागाचा, जो तपासतो, हे धाडी टाकतात. यांचं तर धाड टाकली की हप्ता वाढून घेतात, लक्षात ठेवा. आणि हे जे आज त्यांनी स्टेटमेंट दिलं ना, इतक्या कंपन्यांवर कारवाई केली, तितक्या कंपन्यांवर, काय नाही, सगळं भंपकपणा आहे हा सगळा. हे फक्त मीडियामध्ये हेडलाईन आहे, एवढंच. याच्यापर्यंत काय होणार नाही जोपर्यंत कायदा बदलला जाणार नाही. आज मी तुम्हाला सांगतो, या बोगस बियाण्याबरोबर पीजीआर नावाचं एक आयटम आहे. पीजीआरला काय म्हणतात, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जैविकच्या नावाखाली टॉनिक विकलं जातं. तर तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधून या सगळ्या बोगस कंपन्या मराठवाड्यामध्ये घुसलेल्या आहेत. एकट्या हिंगोली जिल्ह्यात या 750 बोगस कंपन्या आहेत, पीजीआरच्या नावाखाली विकतात. याच्यावर कारवाई नाही. जिप्समच्या नावाखाली राख विकल्या जाते. बोगस बियाणं निघालं नाही तर लक्षात येतं, पण खत कसं ओळखायचं, खताचं काही उगवत नाही, हे खत बोगस आहे का. खतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे बोगसगिरी करतात. त्यामुळे हा कायदा बदलणं आवश्यक आहे, कठोर शिक्षेची तरतूद आवश्यक आहे, फास्टॅग कोर्टात चाललं पाहिजे. आणि हे जे कृषी विभागाचे, जसं किशोर भाऊंनी उल्लेख केला, यांचे राजीनामे घ्या. जिथं जिथं बोगस बियाणं उगवलं त्या कृषी अधिकाऱ्यापासून वरपर्यंत सगळ्यांचे राजीनामे घ्या, फटके लावा यांना. त्याच्याशिवाय हे सुधारणार नाही. मी तुम्हाला सांगतो, प्रचंड मोठं स्कॅम आहे. तुम्ही एक बियाण्याची कंपनी टाका, पुढच्या वर्षी तुम्ही करोडो रुपयाचा बंगला बांधू शकता. अशी हजारो उदाहरणं आमच्या समोर आहेत आणि याला राजकीय नेत्यांचा आशीर्वाद आहे. ठीक आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. मी विचारतो, विनोदजी, तुम्ही त्याच विदर्भातून आलेले आहात जिथं हा सगळा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे, त्यामुळे तुम्हाला या प्रश्नाचं गांभीर्य मी वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये. निवडणुकीच्या काळात तुम्ही काय सांगता? तुम्ही सांगता, न खाऊंगा न खाने दूंगा. आज तुमच्या नाकाखाली या राज्यातल्या शेतकऱ्याला खाल्लं जातंय. आज तुमच्या नाकाखाली अशा प्रकारे ही बोगसगिरी करून या राज्यातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलं जातंय. कुठं गेला तुमचा नारा? हा राज्यातला शेतकरी सवाल विचारतोय. जे
हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि शेतकऱ्याच्या बाबतीत असं होता कामा नये. या ठिकाणी हे खरं आहे की सगळ्यात जास्त तक्रारी ह्या विदर्भ आणि मराठवाड्यातून त्या ठिकाणी आल्या आणि सगळ्यात जास्त फटका हा विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोगस बियाण्याचा बसलाय. परंतु त्या संदर्भात शासन योग्य ते कारवाई करत आहे. असं नाही की शासन काहीच करत नाही. वराती शासन मागून घोडे आपापल्या का परीने- का मी रोखलं जात सांगतोय, नाही ह्या मी- सगळ्या लोकांना मी आधीच? सांगतो हम्म, मी येतो सगळ्या मुद्द्यावर येतो. हम्म. शासन योग्य त्या पद्धतीने सगळ्या कारवाया त्या ठिकाणी करतंय. आताच आमचे मित्र रविकांतजीने जे सांगितलं की त्यात काही अधिकारी असतील तर ठीक आहे, ते काही अधिकारी दोषी असू शकतात, असत नाही असं मी म्हणणार नाही. हम्म. परंतु आता बारकाईनं अतिशय कठोरपणे शासन या बाबतीत निर्णय घेत आहे. तशी याची नियमावली सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बनवली होती. त्या पद्धतीने शासन काम करत होतं. जनजागृती सुद्धा शेतकऱ्यामध्ये केली होती. ज्या काही अधिकृत कंपन्या आहेत, जे काही अधिकृत विक्रेते आहेत, त्यांच्याकडून बियाणे घेतले पाहिजे. घेतलेल्या बियाण्याची पावती आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्या कंपनीचं बियाणं वापरलं ते बोगस निघालं याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी कळेल. त्या कंपनीवर आपल्याला कारवाई करता येईल. या सगळ्या गोष्टी आपण पूर्वी शासन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या केलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा ती एक नीच वृत्ती असते, ती बदलावी लागेल, ती ठोकून काढावी लागेल. हे आपल्याला मान्य आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला ठोकावी लागेल. आणि या ठिकाणी तशा पद्धतीनं शासन काम करत आहे. जे याच्यात कोणी अधिकारी दोषी आढळले तर निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होईल. तशा पद्धतीची कारवाई काही ठिकाणी झाली सुद्धा आणि पुढेही चालू आहे. आणि ज्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे परवाने या ठिकाणी ताबडतोब रद्द केले जातील. काही कंपन्यांचे परवाने रद्दही केले, काहीवर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटकही झाली. परंतु तरी सुद्धा आपण जे म्हणता हा विषय शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. अगोदरच पावसामुळे शेतकरी अडचणीत आला. तुम्ही काही बोलू नका. याच्यात अटक फिटक होत नाही. याच्यात बेलेबल सेक्शन आहे. याच्यात अटक होतच कुठे, अटक करायचा अधिकार कुठे आहे पोलिसांना? बेलेबल कशाला म्हणतात रविकांत? आपण दोघंही त्याच्यातच हे अहो, आपल्याला सगळ्या यांना आंदोलनाच्या बाबतीत अटकच आपल्याला माहित करता आहे. येत नाही. बेलेबल कशाला तुम्ही म्हणतात? काही चुकीचं सांगू आपण नका. बेलेबल म्हणजे अहो ज्या याच्यात गुन्हा दाखल होतो, अटक होते, नंतर कोर्टातून त्याला ताबडतोब बेल मिळते. त्याला अहो, काय असेल, बेल मिळणार का? प्रत्येकाला मिळायचा अधिकार आहे. 7 वर्षापेक्षा कमी शिक्षेला असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटकच पण करता येत नाही. विनोदराव कायदा बदलायचं बोला ना. विनोदजी दरवर्षी तक्रारी जर समजा कायदा कठोर नसेल, तर यांना धाक कसा राहील? ते म्हणतात कायद्यामध्ये बदल करा. हे तातडीनं गुन्हा दाखल करून काय होणार आहे? लगेच सुटून जात आहे ते सगळे. तुम्ही असं तुमच्या पद्धतीने ठीक आहे ना. तुम्ही काय आम्हाला शेतकऱ्याची काळजी आम्ही सांगतो. आम्ही काय निवड शासनात बसलो म्हणजे काय शेतकऱ्याची विरोधी असं नाही होऊ शकत. नाही वैयक्तिक घेऊ नका विनोदजी. विनोदजी विनोदजी एक अरे मिनिट. तुम्हाला रविवार तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. विनोदजी त्यांचा मुद्दा असा आहे. एकदम काही चोर ठरत नाही. नाही अजिबात नाही. तुम्ही तसं समजायचं कारण नाहीये. तुम्ही तसं समजायचं कारण नाहीये. विनोदजी मुद्दा हा कायद्यामध्ये बदल करा. या अशा प्रकारच्या बोगसगिरी करणाऱ्या माफियांवर खरंच निर्बंध आणायचे असते, या सगळ्यांना रोखायचं असेल तर कायद्यात बदल करा. कारण गुन्हे दाखल करून सुटतायत. सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता काही गोष्टी होत का नाहीये? माहित आहे तर होत का नाहीये? रवी भाऊ थांबा एक मिनिट, मी विचारतो त्यांना त्यांचं मत मांडताना मी मधात बोललो नाही. रवी भाऊ एक मिनिट थांबा. हा असं नाही चालणार. मी काय त्यांच्या मनात बोललो नाही. रवी भाऊ एक मिनिट थांबा. मी विचारतो त्यांना. मी विचारतो. रवी भाऊ विचारतो. चुकीचं काय बोलतोय? नका सांगू, आम्हाला भाषण देऊ नका. सरकार अरे भाषण काय देतो? तुम्ही भाषण देताय, तुम्ही राजकीय बोलताय. आम्ही काय भाषण देतो? राजकीय नाही बोलत आहे. तेच सांगतोय. मला काय बोलायचं तुम्ही सांगू नका. मी बोलतोय. सांगा. ठीक आहे मी विचारतो. रवी भाऊ मी विचारतो त्यांना. नका सांगू. सरकार म्हणून तुम्ही काय तुम्ही करणार नका सांगा. सांगू. तुम्हाला जेवढी शेतकऱ्याची काळजी त्याच्यापेक्षा 100% मी दोघांना थांबवतो. रवी भाऊ मी थांबवतो तुम्हाला. मी दोघांनाही थांबवतोय. माफ करा, मी दोघांनाही थांबवतोय. सूरजजी दोघांनाही थांबवतोय. प्लीज सूरजजी, खरं तर या सगळ्यामध्ये रेग्युलेशन खूप महत्वाचं आहे. रेग्युलेशन नसेल तर अशा प्रकारची ही बोगसगिरी बळावतीये. आणि हे रेग्युलेशन करण्याची जबाबदारी कुणाची आहे? प्रशासनाची आहे. आणि त्या प्रशासनावर नियंत्रण कुणाचं असायला हवं? अर्थातच सरकारचं असायला हवं. आणि मग अशा प्रकारचं रेग्युलेशन नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. क्रमांक 1. क्रमांक 2, कायद्यामध्ये आज कठोर तरतूद नाहीये. त्यामुळे गुन्हे जरी दाखल केले तर ते सही सलामत सुटतायत. कुणी तुरुंगाची
खडी फोडायला कोणी जात नाहीये आणि म्हणून त्यांची ही हिंमत होतीये दरवर्षी अशा प्रकारे करण्याची, अशा प्रकारची मांडणी केली जाते. रेग्युलेशन आणि कायद्यातला बदल हे करणार का तुम्ही? कारण तुम्ही जर एक गोष्ट सांगितली आम्ही पंचनामे करून गुन्हे दाखल करू, पण प्रश्न तिथं सुटत नाहीये, प्रश्न त्याच्या पुढचा आहे. विलासजी, सर्वप्रथम ही चर्चा खूप महत्वाची आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे, कारण आपण सर्वजण कुठे ना कुठे शेतकरी कुटुंबातून येतो. शेतकऱ्याचं दुःख हे आपलं दुःख आहे, म्हणजे हे काही कुठल्या व्यक्तीचं दुःख नाही, आपण त्याच्यातले सर्वजण आहोत. माझं सरकार म्हणून आपल्याला एवढंच सांगणं आहे की याबाबत सरकार खूप संवेदनशील आहे. याच्यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश आणि कारवाई सुद्धा त्या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत. एकूण 181 म्हणजे या कंपन्यावरती ह्याच्या एक प्रकरणी न्यायालयाच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. जे काही आमच्याकडे 5,638 नमुने तपासणीसाठी आले होते, त्याच्यापैकी जवळपास 581 नमुने अप्रमाणित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यावरती जिथं काही झालं तिथं गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर तालुकास्तरीय निवारण समितीच्या माध्यमातून ज्या कुठल्या तक्रारी आल्यात तिथं सुद्धा तात्काळ जाऊन त्याची तपासणी करून अप्रमाणित आहेत का नाही ते पाहणी करण्याचे आदेश सुद्धा आमच्या कृषी खात्याकडनं देण्यात आलेले आहेत. माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे आणि सरकार म्हणून किंवा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, शेतकरी पुत्र म्हणून मला सुद्धा हेच वाटते, ज्या कुठल्या कायद्यामध्ये बदल करायची गरज पडेल तिथं नक्कीच सरकार त्याबाबतचा विचार करेल आणि कठोरातली कठोर शिक्षा जे कोणी लोक आमच्या शेतकरी बांधवांना फसवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती करण्याचा काम करेल. आजही आम्ही वेगवेगळ्या कंपन्यावरती एक मोठे मोठे गुन्हे दाखल करण्याचं काम केले महाराष्ट्रामध्ये. मी आज आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, आमच्या महायुतीच्या सरकारनं पहिल्यांदा डायरेक्ट कंपन्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम हे केलेलं आहे. पण सूरजजी, या सगळ्यामध्ये कंपन्यांवर गुन्हे दाखल करून आपण त्यांची मालमत्ता जप्त करून या शेतकऱ्याला, आपण सगळे शेतकऱ्याची लेकर आहोत, मला सांगा, ज्या क्षणाला शेतकरी पेरतो त्याच्या दुसऱ्या 4 दिवसामध्ये जर नांगर फिरवावा लागत असेल शेतामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याचं खत जातं, त्याची मेहनत जाते, त्याचं रान नीट केलेलं सगळी जे अर्थकारण आहे त्याच्यातलं ते सगळं बाधित होतं. अशा वेळी त्याला तातडीनं दिलासा देण्याची गरज आहे, आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. पुढच्या वर्षी देऊ, बघू, करू आणि ह्यांच्याकडून वसूल करणं, फिरवाना बुलडोजर त्यांच्यावरती. नाही विलासजी, ह्याच्यात पुढे जाऊन मी आपल्याला असं सांगतो की याबाबत सरकार, मला म्हणलं की या प्रकरणाबाबतीत सरकार संवेदनशील आहे. आता आम्ही ज्या कंपन्या आहेत ज्यांचं बियाणं निकृष्ट दर्जाचं निघाले, ज्यांच्याकडे बियाणं हे झालं नाही, त्या कंपनीच्या विरोधात तात्काळ आम्ही आजही आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ग्राहक मंचाकडे आधी तक्रार दाखल करा. तुम्हाला तुमचं जर त्या ठिकाणी बियाणं उगवलं नसेल तर तुम्हाला नवीन बियाणं हे मोफत सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल. हे कृषी खात्याने जाहीर केलेलं आहे. मी असं म्हणणार नाही की आम्ही फक्त पोकळ घोषणा करतो. जर आमचा शेतकरी अडचणीत असेल तर त्याच्या सोबतीला हे महाराष्ट्र सरकार खंबीरपणे आहे. फक्त आम्हाला याचं राजकारण करायचं नाही. आमची सुद्धा मागणी असेल की उद्या पुढच्या काळामध्ये अशी फसवणूक होऊ नये, त्या कंपन्यावरती जे कठोरातले कठोर गुन्हे असतील ते करावे. याबाबत आता रविकांत तुपकरजी मला सांगत होते की कंपन्यावरती गुन्हे नॉमिनल पद्धतीचे होतात आणि त्यांना लवकर बेल भेटतं. आज मी आपल्याला सांगतो की ह्याच्या अगोदर कुठले व्हायचे, बीज अधिनियम कलमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हायचे, त्याच्यानंतर कुठले व्हायचे, बियाणे नियमाच्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हायचे. आता आम्ही भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कलम 118 अंतर्गत त्या ठिकाणी त्या कंपन्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. असे 181 ठिकाणी न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हे दाखल झालेले आहेत. मी हे काही सरकारची भूमिका म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून त्या ठिकाणी आम्ही केलेले आणि हेच आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो. ठीक आहे, मी रविवारची एक छोटीशी कमेंट घेतो. ही 420 आहे सरळ सरळ. आता नवीन कायद्यानुसार त्याला वेगळ्या प्रकारचा कलम लावता येऊ शकेल का, की का त्या सीड ऍक्ट नुसार त्याच्यावर कारवाई करावी लागेल? नाही, असं आहे, सरकारने जर ठरवलं तर सरकार कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊ शकतं. सरकारने कठोर कायदा आणला पाहिजे. आता सूरजजींनी सांगितलं 181 प्रकरणात आम्ही अमुक कलम लावलं. अहो, काहीच फरक पडत नाही यांना. आणि ग्राहक मंचाचा जो उल्लेख केला ना सर यांनी, ग्राहक मंचाचा निकाल लागेल कधी? ग्राहक मंचाचा निकाल ना पीक विमा कंपनी जुमानत, ना ती बियाणे कंपनी जुमानत, ते अपीलात जातात सर, ते खेळवत राहतात. शेतकऱ्यांनी कुठपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत जायचं? माझं म्हणणं आहे की ज्याचा उल्लेख तुम्ही केला, यांनी गुन्हा दाखल केल्या याचं घर पाडा, जसं मोका लावा त्याच्यावर.
जन्मठेपेची शिक्षेची तरतूद करा. हा विषय फार गंभीर आहे, हा विषय फार मोठा आहे. आणि सरकार जर एवढं सजग आहे तर बाहेरच्या राज्यातून बियाणं येतच कसं काय? मला रविभाऊ, मला त्याच्याबद्दलच बोलायचं आहे, पण मी तो प्रश्न खरं तर किशोर भाऊंना विचारणार आहे. किशोर भाऊ, गेली अनेक वर्ष तुम्ही या मुद्द्याबद्दल बोलताय, पण आपल्याकडे एक साखळी होती ही बियाणं तयार करण्याच्या संदर्भातली, आणि ही साखळी आपली होती, आपल्या शेतकऱ्याची होती. आपल्या शेतकऱ्याला प्रोत्साहित करून खरं तर त्या शेतकऱ्याला सुद्धा 2 पैसे मिळण्याची व्यवस्था आपण करू शकतो, त्याला सहभागी करून घेऊ शकतो या सगळ्यामध्ये. पण आज बाहेरच्या राज्यातल्या या सगळ्या कंपन्या, बाहेरच्या राज्यातला जो माल आहे तो माल इथं बियाणं म्हणून विकतायत. मग ही जी नफेखोरी आहे त्याला आळा घालण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? पर्याय काय? नाही, मी शेतकरी मिशनला असताना शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन आपल्या घरी ठेवावं आणि पेरणी करावी हा प्रयोग केला. मग पीक पद्धती बदलण्याचा प्रयोग केला, त्याला यश आलं. आता विनोद वाघ आहे, सूरज चव्हाण आहे, हे लोक प्रामाणिकपणे सरकारची बाजू ठेवत आहे. मात्र जे मलाई खाणारी लॉबी आहे, रविकांत तुपकर आणि मला खूप माहिती आहे, कृषी मंत्री, तिथला कृषी सचिव आणि तो कृषी आयुक्त, गुणवत्ता संचालक, हे सगळेच्या सगळे सनातनी भ्रष्ट आहेत. आणि या लोकांनी यावेळेस किती घोळ घातला आणि काय काय केलं हे मी इथे बोलणार नाही. मात्र विनोद म्हणा किंवा सूरज म्हणा, मला पोरासारखे आहे, यांनी चांगल्या रीतीने वाटलं की शेतकऱ्यांना काही वाटेल की काही दिलासा मिळतोय. मात्र तुम्ही पर्यायी व्यवस्था, पर्यायी बियाणं उपलब्ध करून देणार, आणि आता मी विचारले प्रश्न की किती लाख हेक्टर मध्ये बोगस बियाणं लागलं आहे आणि एकूण किती लाख हेक्टर मध्ये सोयाबीनची पेरणी झाली आहे. कारण आपण आज आहे ना 14 जुलैला हे बोलतोय, तर या दोघाही नेत्यांनी 181 गुन्हे दाखल केल्याची माहिती घेऊन आलेल्या सूरज चव्हाणनी व प्रवक्ते विनोद वाघ यांनी मला द्यावी की कापसाची पेरणी किती आहे, त्याच्या बोगस बियाणं, बेकायदेशीर बियाणं किती आहे महाराष्ट्रात. त्याला मी सगळेच ऑफिशियल बियाणं समजतो, पण पेरणी किती झाली हे सांगा आणि उगवण किती लाख हेक्टर मध्ये झाली. तुमच्याकडे सॅटेलाइट आहे, सगळं आहे, तुमची प्रशासकीय व्यवस्था एकदम अप टू डेट आहे आणि तुम्ही विश्वगुरूचे इथे प्रतिनिधी आहात, तर तुम्ही बोला ना. इथे शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे. तुम्ही म्हणाल की नुकसान भरपाई देतो, तुम्ही म्हणालात की मी पर्यायी व्यवस्था करू, तर मी आज सूरज आणि विनोदला सांगतो की घोषणा करा की येणाऱ्या 4 दिवसात, 4 दिवस तर पाणी नाही आहे, 4 दिवसानंतर आम्ही पर्यायी बियाणे शेतकऱ्याच्या दारावर देऊ. म्हणजे विलास बळेंनी जो कार्यक्रम घेतला त्याच्यात तू मे न होता आपण एका लॉजिकल कन्क्लुजनवर आलो. आणि तुम्ही की आम्ही तिथे तुमची लाज वाचवण्यासाठी हे आश्वासन दिलं आहे आणि देवाभाऊची इज्जत ठेवण्यासाठी आपण हे करू. काही गुन्हा, काही चुकीचं होणार नाही. आज बोला विनोदजी बोला. आताच किशोरजींनी सांगितलं बरोबर आहे. त्यांचं म्हणणं जे आहे की काही गोष्टी आपण नाकारतो अशातला भागच नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय. फक्त काय आरडून ओरडून चर्चा होत नसते. आपल्याला या ठिकाणी शेतकरी हितासाठी मांडावं. त्यांच्या 2-3 मुद्द्यावरच बोलतोय मी. 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे की आता त्यांनी सांगितलं की बरोबर आहे 81 जवळपास लाख हेक्टर आपले राज्यात 14 जुलैपर्यंत पेरणी झाल्याचा अहवाल जो आपल्याकडे प्राप्त आहे, म्हणजे जवळपास 56% पेरणी झाल्याचा अहवाल आहे शासकीय. आता त्या अहवालानुसार त्यात जे काही टक्के प्रमाण बोगस बियाण्याचा आहे, त्यात मी पूर्वीच उल्लेख केला की मराठवाडा आणि विदर्भात जास्त आहे. त्याबाबत आपण कारवाई करत नाही अशातला भाग नाही. त्याबाबत आपण कारवाई करतो. सूरज चव्हाणनी आपल्याला ते सांगितलं, मी तुम्हाला तेच सांगतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे सांगितलं की आता किशोरजींनी की काही अधिकारी असतील, काही नेते असतील किंवा कोण असतील, त्यांनी सांगावं जे कोणी त्यात तोडीपाणी करत असेल, जे कोणी त्यात भ्रष्टाचार करत असेल, हे लोक निश्चितपणे जर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यावर पुरावा आढळले त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल. कोणी अधिकारी दोषी असतो किंवा त्यात इतरही कोणी दोषी असतो, जे कोणी त्यात काही भानगडी करत असतील ते दोषी असतो, त्यांना उघडं पाडू आणि त्यांच्यावर कारवाई करू. शेवटी हा प्रकार सुद्धा या ठिकाणी शासनानंच उघड पाडला, शासनानंच त्या ठिकाणी कठोर पावलं उचलली, शासनच कारवाई करतं. शासन कुणाला पाठीशी घालत नाही. कारण जसं ते शेतकरी पुत्र आहे, आम्ही शेतकरी पुत्र आहे, ते शेतकरी, आम्ही शेतकरी आहे, आम्ही याच राज्याचे नागरिक आहोत.
आम्हालाही शेतकऱ्याचा काळवळा तितकाच आहे, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त असू पण शकतो. विनोदजी, पण बोगस त्याच्याबरोबर बियाणं बाजारात फक्त- येण्यापासून का रोखू शकलं नाही प्रशासन? ठीक आहे, एखाद्याला वेगळा काही राग असू शकतो आरडून ओरडून, पण तो नाही राग न आपण काढता वैयक्तिक नको प्लीज, त्या मूळ आपण मुद्द्यावर विषयावर बोलूया. बोललं पाहिजे. आपण मुद्द्यावर बोलूया. आरडून-ओरडूनचा काय विषय? आमच्या आरडून-ओरडूनच्या नावाखाली सगळे खपून घ्या. आमच्या आरडून-ओरडूनच्या नावाखाली सगळे खपून घ्या. विषय काय आहे तुम्ही काय सांगितलं? नाही तुम्ही- पुन्हा तू तुम्ही नको. एक अरे मिनिट. आम्ही सरकार- अरे, रे बाबा, मी विचारतो हे त्यांना. तुम्हाला माझ्या सांगताना प्रश्नाचं मी उत्तर द्या, जर विनोदजी. मुद्दे मांडतो, तर विनोदजी, तुम्ही ऐकून विनोदजी, घेतलं विनोदजी, पाहिजे. विनोदजी, 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 प्रशासन जर एवढं सतर्क होतं तर बोगस बियाणं बाजारात आलं कसं? अर्जुन ओरडून नाही होणार आहे. बोगस आपण जर बियाणं मुद्दे आलं कसं? मांडले- आपण Yes. जर मुद्दे मांडता तुमचा एक अधिकारी, तुमच्या सरकारचा एक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतोय, त्याचं कौतुक हा महाराष्ट्र करतोय. Yes. फक्त एक एक मी तेच सांगितलं, जसं जर एखादा अधिकारी चांगलं काम करत असेल त्याचं कौतुक महाराष्ट्र करतो. तिथं शासनही ज्यांची करतंय. नेमणूक केली ते काय चुकीचं करतायत? काम जर कोणी अधिकारी करत ज्यांची असेल तर नेमणूक त्याच्यावर तिथं आहे, कारवाई क्वालिटी कंट्रोल शंभर करण्याची टक्के जबाबदारी यांच्यावर आहे. त्यांना सवाल विचारला का? ज्या ते काही काय कारवाई करतायत त्यांना आहे, विचारलं का? त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई झालेली आहे, ते त्यांनी मान्य करावं. आणि दुसरी गोष्ट, अरे काय म्हणतात थातूर-मातूर कायद्यात बदल कारवाई करणं. करता? थातूर-मातूर अहो, कारवाई करता तुम्ही लोक. चातुर मातुर कसली कारवाई? विनोदजी, ज्या काही विनोदजी, कारवाई विनोदजी, करता ते कारवाई केली. विनोदजी, आणि कायद्याच्या बाबतीत सुद्धा बोगस 2024 ला आपण त्यात कंपन्यांचे बदल किती केलेला मालक आहे. तुरुंगामध्ये आता कायद्यात आहेत? सुद्धा आपण बदल त्याच्याबद्दल केलेला सांगा. आहे. यानंतर या आकडा त्याचा. अधिक नावं सांगा अधिक त्यांचे. पद्धतीने नाही कसा बदल बोलता का? करता येईल तो करता येईल. अहो तुम्ही बोगस अधिक बियाणे आपण विकणाऱ्या कंपन्यांचे किती मालक तुरुंगामध्ये आहेत ते सांगा. किती मालक तेच जेलमध्ये सांगतो आहेत मी ते तुम्हाला. सांगा. आता सध्या अकोला इथे ज्या बोगस बियाण्याच्या तक्रारी आल्या, अकोला इथे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक झाली, त्यांना हात टाकले. हा जिथे काय जिथे आठ तक्रारी आल्या टाकलं तिथे गुन्हे दाखल कुणाला? झाले, खोटं तिथे हात बोलू नका. टाकले. माहिती घ्या. अहो आठ बीत कुणाला टाकलं नाही. कुणाला आठ टाकलं अहो, नाही. तुम्ही आता जसं माहिती घ्या. रेल्वेचा- विनोदजी, माहिती रेल्वेचा घ्यानंतर बोला. अपघात झाला तर रेल्वे गुन्हे मंत्री दाखल होऊन राजीनामा देतो. त्यांना त्या जे जे खात्याचा दोषी आढळले त्यांना त्या ठिकाणी अधिकाऱ्याचा हात राजीनामा टाकले. घेतला जातो. बोगस बियाणे अहो, तुम्ही महाराष्ट्रात तिथे- निघाले. या राज्याच्या कृषी आयुक्तांनी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले पाहिजे. गुन्हे नियंत्रण कक्षावाला जो अहो आयुक्त आहे, त्यांच्या त्यांचे राजीनामे घेणं नाही, त्यांच्यावर कारवाई करा. त्यांच्या कारवाई करा. हे विनोदजी, राजकीय मुद्दे विनोदजी, झाले. विनोदजी, त्यांना आढळले तर आम्ही कारवाई लवकर करू. तुटकरांना मग त्या नंतर राजकारण चौकशी करायचं करू. की शेतकऱ्याचा मुद्दा मांडायचा आहे. ठीक आहे. अहो, आता- मी एक गोष्ट नाही, लक्षात नाही, घ्या, तुम्ही एक गोष्ट बोलताना लक्षात घ्या. चांगलं काहीतरी एक गोष्ट सांगायला आश्वस्त खोटं तुम्ही करायला बोलताय, सरकार हो, बोलणार नाही. ठीक आहे. मी दोघांना थांबवतो. अहो, खोटं तुम्ही किशोर भाऊ माझा वेळ संपला. शेवटची कमेंट. हे जर रोखायचं असेल, शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर काय करायला हवं? प्लीज शेवटची कमेंट. नाही हे बघा, कृषी जो आहे बियाणे नियंत्रण कायदा, त्याला सक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी वर्षानुवर्ष वाट पाहायची वेळ नाहीये. सरकार अधिनियम आणू शकते आणि देवाभाऊनी मनावर घेतलं तर ते एका दिवसात करू शकतात. दुसरं, आत्ताच्या प्रश्नी जे गंभीरपणे प्रश्न उपस्थित राहिला आहे की पर्यायी बियाणे उपस्थित करून देणे आणि डीपीडीपीच्या माध्यमातून देणे, याच्यासाठी आपल्याकडे माझ्या आजच्या माहितीप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये चांगली बियाणं उपलब्ध आहेत. तर संपर्क कोण करणार? मी सांगतो तुम्हाला, दत्ता भरणे हे कापूस उत्पादक क्षेत्रातून येत नाही, ते सोयाबीन उत्पादक क्षेत्रातून येत नाही आणि त्यांना कृषी हा विषय नवीन आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ते आहे, कबूल आहे. मात्र या कृषी संकट जे 1995 पासून आहे, जिथे 50,000 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहे, त्या ठिकाणी ही खाबुगिरी सुरू आहे. तर त्यांना गंभीरतेने घ्यावं लागेल. अगदी खरं आहे. कृषी आयुक्तांना तात्काळ निलंबित करावं आणि जे गुणनियंत्रक संचालक आहे त्यांना बडतर्फ करावं. मेसेज तर चांगला पाठवा. अगदी तुम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याच्या मनातली भावना व्यक्त केलेली आहे किशोर भाऊ. मी आवाहन करतोय राज्याच्या कृषी मंत्र्यांना आज या बडे मुद्द्याच्या माध्यमातून, सर हा प्रश्न या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आहे. आज पेरणीला सामोरं जात असताना शेतकरी कुठल्या आर्थिक परिस्थितीतून जात असतो याची कल्पना तुम्हाला आहे. तुम्ही स्वतः एक शेतकरी सुद्धा आहात. पण आज शेतकऱ्याच्या या पेरलेल्या रानात नांगर फिरवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची धमक तुम्ही दाखवा. ज्या अधिकारी याला जबाबदार असतील त्यांना प्रश्न विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जो शेतकरी आर्थिक संकटात या सगळ्या खाबुगिरीमुळे, या सगळ्या नफेखोरीमुळे अडकलेला आहे, त्या शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा द्या.
ही आज मागणी या राज्यातल्या शेतकऱ्याची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जिथून सुरुवात केली होती, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंडे सुद्धा कमी पडतील इतकी आज ही भीषण परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. ही खाबोगिरी वाढलेली आहे. हे थांबणं गरजेचं आहे. किमान अन्न देणाऱ्या या शेतकऱ्याच्या अन्नात माती कालवण्याचं काम तरी या लोकांनी करू नये, एवढी अपेक्षा आहे. पण या चर्चेत आपण आलात, अतिशय महत्त्वाची भूमिका मांडलीत आणि जो कायद्याचा मुद्दा होता, कायद्यात बदल करण्याच्या संदर्भातला, तो सुद्धा गांभीर्याने घेतला जाईल याबद्दल आशा व्यक्त करूया. आणि बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. बोगस बियाणेग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी का? 95% प्रेक्षक म्हणतात होय, तातडीनं त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. 5% प्रेक्षक नाही म्हणतात. पण या निमित्तानं तातडीनं कारवाई होईल, या नफेखोरी करणाऱ्यांवर कडक शासन होईल त्यांना, आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल, आणि हा जो खेळ आहे हजारो कोटींचा, तो खेळ थांबेल अशी आशा करूया. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.